ह्याच्या घराची ना पार राख झाली पाहिजे। रोज कळ लावायची आणि माझ्या बघत बसायची। एकदम बरोबर बोललीस बघ चंचू तू। आपण अगदी तसंच करायचं, सोडायचं नाही त्यासने। मी का नाही एक गोष्ट ऐकली होती, एका गावात का नाही एक माणूस असतो, त्या माणसाला त्या गावातल्या घराघरात भांडणं लावायची सवय असते। तो काय करायचा, रोज कोणाची ना कोणाची तरी भांडणं लावत बसायचा। एकदा का भांडण लागलं का मग घरी येऊन भरपेट जेवायचा। आपण बी तसंच करायचं, यांच्यामध्ये भांडणं लावायची आणि आपण मात्र मज्जा घ्यायची। त्याच्यावर आपण आपलं पोट भरायचं। फूट पडली पाहिजे या माणसांमध्ये, घर फुटलं पाहिजे। मम्मी मला सांग, यांचं घर फोडून आपल्याला काय फायदा आहे? म्हणजे अगं मम्मी, म्हणजे दुसऱ्याच्या नुकसानी जर आपला फायदा होत असेल ना तर ते नुकसान करण्याचा अर्थ आहे ना। एवढ्यावरच थांबायचं नाही आपल्याला। म्हणजे तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग। मी सांगतो की तुम्हाला काय झालं ते। ज्या बाईनं ह्यांचं अख्खं आयुष्य सांभाळलं, त्या बाईनं ह्यांचं आई विना पोरकं झालेलं पोर सांभाळलं। त्या पोराला एवढा जीव लावला की त्या पोराला बी त्या आईशिवाय दुसरं काही सुधरना। आणि म्हणताना ती बाई ह्यांच्या डोळ्यात कायम खुपत होती। जे ह्यासनी कवाच जमलं नाही ते सगळं आमच्या आईसाहेबांनी करून दाखवलं। ह्यो राग स्वतःच्या करंटेपणाचा राग होता आणि तो राग यांनी काढला आणि आमच्या आईसाहेबांना तुम्ही बाहेर काढलो घरात। तुम्हाला काय वाटलं नाही, स्वतः काय करायला जमलं नाही तुम्हाला। जी बाई इथं करत होती, अख्खं घर जिनं सांभाळलं, ह्यांची आजारपणे काढली, ह्यासनी बरं केलं आणि आता धड दोन पायांवर उभं राहता येतं तर घराबाहेर काढलं त्यांना। काय काय नाही केलं त्या माऊलीने ह्या घरासाठी। आमची लहानपणीची सगळी दुखणी खुपणी काढली, आम्हासनी लहानाचं मोठं केलं, आमच्या सगळ्या इच्छा पुरवल्या त्यांनी। पोरका होतो मी, मातीचा गोळा। आम्हासनी जे काय घडवलं ना आमच्या आईसाहेबांनी घडवले आणि आज आमच्या आईसाहेबच आमच्या जवळ नाहीत ह्यांच्यामुळे। तुम्हासनी समजवतो त्या नव्हत्या, तुमच्यासमोर गयावया करत होत्या त्या। घरातनं बाहेर काढू नका म्हणून गयावया करत होत्या आणि तरी तुम्ही आमच्या आईसाहेबांनी लाथाडलो। असं का केलं असेल हो तुम्ही? काय ऐकलं नाही तुम्ही त्यांचं? काय वाटलं असेल आमच्या आईसाहेबांनी? एवढ्या यातना झाल्या असतील आमच्या आईसाहेबांच्या मनाला। आणि अगं आज्जे, तुझ्या तर लेकीला घरा बाहेर काढलं या माणसाने, तुला काय वाटत नाही? तू खोटं बोललीस माझ्या संग? का खोटं बोललीस तू? तुम्हाला काय सांगितलं? मौन व्रत आहे आईसाहेबांचं। मी तुला विचारलं नाही त्यांचा फोन बंद लागा लागलाय का, बंद लागा लागलाय? तू काय म्हणलीस? खराब झालाय फोन, बंद ठेवलाय त्यांनी। तुला काय वाटलं नाही? तुझ्या लेकीपेक्षा ह्यो माणूस महत्वाचा वाटतोय तुला? ह्यो माणूस। अधिपती ऐकून तरी घे। काय ऐकायचं नाही का मला? तुम्ही काय ऐकायचं नाही मला? पुरेच काय ऐकायचं नाही? तुम्हाला आधी सांगितलं असतं तर मी सगळं सोडून हाय असं आलो असतो घराकडे परत। अरे तुम्ही परत येऊ नये म्हणूनच नव्हतं सांगितलं। तुम्ही का बसव? शांत व्हा अधिपती, समजानी शांत व्हा, समजानी शांत व्हा। ही असली भांडणं नको या घरात। काय बोलतेस अगं तू आजी? ज्या घरात आमच्या आई साहेब नाहीत त्या घरात माझा काही जीव लागत नाही बघ, तुला सांगतो। त्या घराचा आत्मा काढून टाकला या माणसानं। तुम्ही हाताला धरून बाहेर काढलं ना आमच्या आई साहेबांनी, विषय संपला। तुम्हाला पण ह्या घरात राहायचा आता काय अधिकार नाही 4 वाजता। काय झालं? काय पत्ता लागला? नाही रे बाबा, कोल्हापुरात सगळीकडे शोधलं त्यांना, कुठेच सापडलं नाही आणि कुणी पाहिलंही नाही त्यांना। हेच सांगायला फोन केला होता तुला। मग हे सांगायला तू मला फोन करू नको। मी तुला काय सांगितलं? आई साहेब सापडल्या एवढंच सांगायला मला फोन करायचा, बाकी काय सांगायला फोन करू नको तुम्हाला। आत्ताच्या आत्ता मला ते सापडल्या पाहिजेत बघ ओमक्या। अरे बाबा तसं नाही, तू उगा शोधत बसशील म्हणून सांगायला फोन केला तुला। जाऊ दे, सोड, तुमचीच चूक आहे। इथं घराकडे साधं लक्ष ठेवायला होत नाही रे ओमक्या तुला। आमच्या बापाला तुम्ही साथ दिली नसती तर ह्या फळाला आलं नसतं आत्ता। अरे भावा पण मला खरंच माहित नाही घरी काय झालंय, सांगशील का तू? मी खरं सांगतो ओमक्या, तुझ्या विश्वासावर गेलो तरी मी तुझ्यावर खरंच लई विश्वास ठेवला होता। मी इथं नाही म्हणल्यावर तुला विचारपूस करता येत नाही आई साहेबांची, घराकडे लक्ष ठेवता येत नाही। जे काय झालं ना त्याच्यात तुझी पण चूक आहे ओमक्या, तू मान्य कर। भावा हे बघ, तू टेन्शन घेऊ नको। आपण कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये शोध घेतलाय आणि मी लोकांनाही पाठवले त्यांना शोधायला। आपण अख्खा जग पालतं घालू पण भुवनेश्वरी मॅडमला शोधून काढू। हा, कुठे ना कुठेतरी सापडतील त्या, तू काळजी करू नको, आपण शोधूया त्यांना। हा, सापडल्याच पाहिजेत एवढं ध्यानात ठेव तू। ठेव आता। अगं मोठ्या मालकांची सावली बी नग म्हण या घरावर।
अगं मोठ्या मालकासनी घराबाहेर काढत होती ग ते. वय की मम्मी, बघ की पर दारापर्यंत आणलं ग त्यांना. बघ की ताईला यांनी घालिवलं. अगं पण अधिपतीने मोठ्या मालकासनी जर घराबाहेर घालिवलं असतं, या घराचं काय झालं असतं ग? आपण काय केलं असतं? वय की मम्मी, बघ की. पर ग मम्मी, आता मावशी घरात नाही म्हणल्यावर आधिपतीसने असं खुळ्यावानी होणारच की ग. वय ग, दोघांचा एकमेकांवर लई जीव आहे बघ. अगं पंख कापलेले पक्षावानी फडफड करत होते ग. अहो मोठे मालक, अहो तुम्हासनी आत्या बी सांगत होती, चंची बी सांगत होती, तरी बी तुम्ही ताईला कशा पायी घराबाहेर काढलं? बघा की मोठे मालक, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. आता आधिपतींचं डोसकं काय लवकर ताळ्यावर येत नाही. त्यांचा आधीच किती राग आहे तुमच्यावर, आणि त्यात आता तुम्ही असं केलंय. आणि बर का, कुणी बी किती बी समजवा अधिपतीसनी, पण अधिपती काय समजणार नाहीत. अहो कारण ताई म्हणजे जीव का प्राण आहे अधिपतींचा, आणि तुम्ही तो प्राणच घराबाहेर काढून टाकला. हो दुर्गे, अगं गप बस की. तुम्ही दोघी बी गप बसा. असं नाही वाटत आगीत तेल बघताय?